आज आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन ऑन देम. अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय अँड ऑपरेशन ऑन देम त्यांच्यावरील विविध अशा क्रिया, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हायडेशन कसं करतात याविषयीची माहिती या आपल्या प्रकरणात अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. गणितीय समीकरण, अंकगणितीय समीकरण अँड ऑपरेशन्स ऑन देम त्याच्यावरील क्रिया. मग फर्स्ट वी आर इंट्रोड्यूस व्हॉट इज मीन बाय अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय? समटाइम वी नीड some letters to denote information in the example. The number which we do not know is denoted by a English letter that is called variable, and using the English letters like X, Y, Z, we are express the examples in the form of expression that is called algebraic expression. The expression in which we denote the algebraic operations, that is addition of two numbers, subtractions of the numbers, multiplication and division. For example, these are the algebraic expressions in which we denote operations of algebra using English letters. First, 4x. What is meant by 4x? 4 times of a number which we don't know. असा एक नंबर की ज्याच्या 4 पट म्हणजे 4x. सेकंड एक्सप्रेशन 2x - 3y मीन्स एका नंबरच्या ट्वाइस करायचं, दुसऱ्या नंबरच्या थ्राइस करायचं, दोघांची सबट्रॅक्शन करायची. म्हणजे कोणत्या तरी एका संख्येच्या दुप्पट वजा कोणत्या तरी दुसऱ्या एका संख्येच्या तिप्पट यांची वजाबाकी दाखवण्यासाठी आपण या एक्सप्रेशनचा उपयोग करतो. 2x - 3y. मग व्हॉट इज मीन बाय अल्जेब्रिक एक्सप्रेशन? द इक्वेशन राइट इन द फॉर्म ऑफ इंग्लिश लेटर्स डिनोटिंग अल्जेब्रिक ऑपरेशन्स, ज्याच्यामध्ये अल्जेब्रिक ऑपरेशन्स असतात, ॲडिशन असते, सबट्रॅक्शन असते, मल्टिप्लिकेशन असते, डिव्हायडेशन असतं, त्या प्रकारच्या एक्सप्रेशनला अल्जेब्रिक एक्सप्रेशन असे म्हणतात. मग या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे वेगवेगळ्या प्रकारच्या काही टर्म्स आहेत, ते आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचे आहेत. अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये काय असतं नेमकं? अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये पहिल्यांदा टर्म असते. टर्म म्हणजे काय? त्यानंतर अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे वेगवेगळे टाइप्स आहेत. मोनोनॉमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियल. त्यानंतर लाईक टर्म्स म्हणजे काय, अनलाईक टर्म्स म्हणजे काय, त्यानंतर कोएफिशियंट ऑफ द टर्म आणि व्हेरिएबल म्हणजे काय, एवढ्या सगळ्या गोष्टींचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर प्रथम आपण बघूया अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय. द एक्सप्रेशन्स किंवा इक्वेशन आपण त्याला म्हणू, which is right using various types of letters and denote the algebraic operations.
अशा प्रकारचे इक्वेशन किंवा एक्सप्रेशन इन विच इज राईट युजिंग लेटर्स, जे अक्षरांचा उपयोग करून लिहिलेलं असतं, अँड डिनोट्स द अल्जेब्रिक ऑपरेशन्स, व्हेरियस टाइप्स ऑफ अल्जेब्रिक ऑपरेशन्स त्याच्यात त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात. अशा प्रकारचं एक्सप्रेशन किंवा इक्वेशन म्हणजेच काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशन होईल. मग या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधलं पहिला महत्वाचा मुद्दा, पहिली महत्वाची टर्म म्हणजे काय, त्याला आपण टर्म्स म्हणतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधली टर्म्स म्हणजे काय. आता या ठिकाणी बघा काही एक्झाम्पल्स आपण लिहिलेले आहेत. 4x, आता याच्यात किती टर्म्स आहेत, 2x - 3y याच्यात किती टर्म्स आहेत, -7 याच्यात किती टर्म्स आहेत, x² - 5x + 6 याच्यात किती टर्म्स आहेत. ह्या नंबर ऑफ टर्म्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील, मग त्यासाठी आपल्याला माहित असलं पाहिजे टर्म्स म्हणजे काय. In the equation, we denote the number with the help of letter. आता या ठिकाणी जर आपण बघितली, याला टर्म म्हणतो आपण. या टर्म मध्ये काय असतं नेमकं, एक लेटर असतं, एक त्या ठिकाणी काय असतो, नंबर असतो. नंबर आणि लेटर दोघांच्या मदतीने बनलेली ही जी काही या ठिकाणी आपल्याला दिसते, हिला आपण टर्म म्हणतो. आता टर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचे असेल तर ज्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं. काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं. तुम्ही आता या ठिकाणी म्हणाल की या ठिकाणी 4x आहे, 4 × x आहे, 2x म्हणजे 2 × x, 3y म्हणजे काय, 3 × y. त्यानंतर इथं तुम्ही म्हणाल की इथं नुसतं -7 आहे. इथं जरी -7 असेल तरी या ठिकाणी जर आपण एखादं लेटर वापरलं तर ते लेटर आपण कसं लिहू शकतो, 7 × x raised to 0, -7 × x raised to 0 म्हणजे या ठिकाणी सुद्धा मल्टिप्लिकेशन आहे. इथं बघा x² आहे, x² म्हणजे काय, 1 × x², म्हणजे इथं पण नंबर आहे. इथं नुसता नंबर होता, लेटर नव्हतं, परंतु लेटर त्या ठिकाणी आपल्याला अदृश्य स्वरूपात दिसते. या ठिकाणी लेटर आहे, नंबर नाही, परंतु नंबर त्या ठिकाणी असतो आणि तो म्हणजे कोणता, 1. या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने याला कोणती टर्म म्हणतात ते पण आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. मग या ठिकाणी बघा टर्म्स म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन दाखवणार जे काही या ठिकाणी आपल्याला दिसतंय, इन विच एक्सप्रेशन्स मध्ये मल्टिप्लिकेशनची दाखवणारी जी काही पेयर आहे त्या पेयरला आपण काय म्हणतो, टर्म्स म्हणू शकतो. आता टर्म्स म्हणजे काय ते आपल्या लक्षात आलं असेल तर या ठिकाणी आपल्याला टर्म्स मोजायचे आहेत आता. आणि ह्या टर्म्स मोजून आपल्याला मोनोनॉमियल म्हणजे काय, बायनॉमियल म्हणजे काय, ट्रायनॉमियल म्हणजे काय आणि पॉलिनॉमियल म्हणजे काय ते बघायचे. पहिल्यांदा बघू आपण मोनोनॉमियल. The expression which contain only one terms. मोनोनॉमियल काय करतं, एक आणि एकच टर्म दाखवतं. मग आता टर्म म्हणजे काय, मल्टिप्लिकेशनची ऑपरेशन दाखवणार त्या ठिकाणी असलेलं एक पद. टर्म्सला मराठीमध्ये म्हणतात पद. अशा पद्धतीचं पद की त्या ठिकाणी फक्त मल्टिप्लिकेशन ही एकच एक क्रिया दिसते, दुसरी कुठलीही ऑपरेशन त्या ठिकाणी दिसत नाही. टर्म्सला आपण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ओनली डिनोट मल्टिप्लिकेशन. A number and letter which denote only and only multiplication operation is called term. म्हणजे पद म्हणजे काय, ज्याच्यात फक्त गुणाकार ही एकच क्रिया आपल्याला दिसते त्याला आपण टर्म्स म्हणतो. मग आता आपल्याला मोजायचे प्रत्येक इक्वेशन मध्ये किती टर्म्स आहेत. आता या ठिकाणी बघा, इथं जर बघितलं तर मल्टिप्लिकेशन ऑपरेशन दाखवणार एकच टर्म दिसते. त्यानंतर इथं जर बघितलं तर हा एक मल्टिप्लिकेशन आहे, हा एक मल्टिप्लिकेशन आहे.
इथं बघितलं तर एकच मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन दिसतंय, इथं बघितलं तर 1 2 आणि 3 दिसत आहेत, 3 टर्म्स आहेत. इथं 1 2 3 4 5 टर्म्स आहेत. या इक्वेशन मध्ये बघितलं तर 2 टर्म्स आपल्याला दिसत आहेत. या इक्वेशन मध्ये बघितलं तर 1 2 3 टर्म्स आपल्याला दिसत आहेत. आता समजा मग मोनोनॉमियल म्हणजे काय की ज्या एक्सप्रेशन मध्ये, ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये ओनली अँड ओनली वन टर्म्स त्या ठिकाणी अवेलेबल असते, एक आणि एकच टर्म्स ज्याच्यात असते त्याला आपण मोनोनॉमियल म्हणतो. मग या जे काही सगळे एक्सप्रेशन आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी, या सगळ्या एक्सप्रेशन मध्ये मोनोनॉमियल कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी मोनोनॉमियल आहे तुमचं 4x अँड -7 हे दोन मोनोनॉमियल त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर बायनॉमियल म्हणजे काय? याच्यात 2 टर्म्स असते. which contains 2 terms. In which expression which contains 2 terms is called binomial. बाय म्हणजे 2. ज्याच्यात 2 टर्म्स असतात, 2 पद असतात, त्याला आपण बायनॉमियल असं म्हणू शकतो. मग या सगळ्या एक्सप्रेशन्स मध्ये बायनॉमियल कोणते कोणते आहेत? तर या ठिकाणी 2 टर्म्स असलेले एक्सप्रेशन्स आहेत 2x - 3y आणि 3mn - 5m²n. मग या ठिकाणी बायनॉमियल्स आहेत तुमचे 2x - 3y and 3mn - 5m²n हे आहेत तुमचे 2 बायनॉमियल्स. त्यानंतर ट्रायनॉमियल्स म्हणजे काय? तर ट्रायनॉमियल्स म्हणजे काय ते बघूया आपण. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय बघा, the expression in which there are three terms are available, which contains 3 terms. ज्याच्यात 3 टर्म्स अवेलेबल असतात, म्हणजे 3 पद असतात, त्याला आपण ट्रायनॉमियल असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेत बघा x² - 5x + 6, x² - 5x + 6 हा एक ट्रायनॉमियल आहे, आणि a + b + c हा एक ट्रायनॉमियल आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मग आपण मोनोनॉमियल म्हणजे बघितलं की याच्यात एकच टर्म असते, बायनॉमियल मध्ये बघितलं 2 टर्म्स असतात, ट्रायनॉमियल बघितलं 3 टर्म्स असतात. मग आता आपल्याला बघायचे पॉलिनॉमियल म्हणजे काय? पॉली. आता या ठिकाणी हे एक्सप्रेशन बघा 4x⁴ - 7x² + 9 - 5x³ - 16x. या एक्सप्रेशन मधल्या टर्म्स आपण मोजल्या 1 2 3 4 5 1 2 3 4 5 टर्म्स या ठिकाणी आहेत. मग पॉलिनॉमियल म्हणजे काय? which the algebraic expression which contain more than 3 terms, more than 3 terms is called polynomials. ज्याला आपण बहुपदी असे म्हणतात. Polynomials means the algebraic expression which contains more than 3 टर्म्स. म्हणजे अशा प्रकारचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन की ज्याच्यामध्ये 3 किंवा 3पेक्षा जास्त टर्म्स असतात. मग या बाकीच्यांना पॉलिनॉमियल नाही म्हणत का? या सुद्धा बहुपदी आहेत. ही 1 टर्म असलेली बहुपदी आहे, ही 2 टर्म असलेली आहे, ही पुन्हा 1 टर्म्स असलेली आहे.
मग बहुपदी म्हणजे काय की ज्याच्यात 3 किंवा 3पेक्षा जास्त टर्म्स अवेलेबल असतील अशा प्रकारच्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल असं त्या ठिकाणी म्हणतात. मग या ठिकाणी पॉलिनॉमियल म्हणून फॉर एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल, 4x⁴ -7x² + 9 -5x³ -16x हे 5 टर्म असलेलं पॉलिनॉमियल आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे टाइप्स कोणते कोणते आहेत, मोनोनॉमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियल. आणि ते ठरवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती टर्म्स आहेत ते टर्म्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. पण समजा एखाद्याला टर्म्स ओळखता येत नसेल तर काय करायचं, साध्या आणि सोप्या भाषेत प्लस आणि मायनसचे साइन कॅल्क्युलेट करायचे. एकदम साधं आणि सोपं. प्लस मायनस साइन किती वेळा आलेले आहेत, प्लस और मायनस साइन्स फक्त मोजायचे. आता फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं 4x याच्यात प्लस मायनस साइन आपल्याला दिसतंय का, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शनचं ऑपरेशन या ठिकाणी दिसतंय का, एकही नाही. ज्याच्यात एकही नसेल म्हणजे 0 असेल त्याच्यात 1 मिळवायचा, म्हणजे त्याच्यात किती टर्म्स आहेत, 1 टर्म. ज्याच्यात प्लस मायनस साइन प्लस और मायनस एक वेळा असेल तर 1 मिळवायचं, किती झाले, 2 टर्म्स. या पद्धतीने तुम्ही टर्म्स मोजू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्लस मायनस साइन किती दिसत आहेत, 2. 2 + 1 दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे हे काय, ट्रायनॉमियल आहे. या ठिकाणी बघा 1 2 वेळा या ठिकाणी प्लसचं साइन दिसतंय, म्हणजे 2 + 1 दॅट इज 3. म्हणजे हे ट्रायनॉमियल आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1 2 3 4 आहे, म्हणजे या ठिकाणी किती आहे, 5. म्हणजे याच्यात 5 टर्म्स अवेलेबल आहेत. म्हणजे ही काय तुमची पॉलिनॉमियल आहे. अशा पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा आपण ओळखू शकतो कोणती मोनोनॉमियल आहे, म्हणजे ज्याच्यात प्लस मायनस साइनच नसेल. आता तुम्ही थोडस काही लोक टेन्शन मध्ये येतील की सर या ठिकाणी मायनस साइन दिसतंय, बरोबर आहे, परंतु ह्या मायनस साइनचा जो आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे हा फक्त या साधाला डिनोट करण्यासाठी केलेला आहे. म्हणजे हा जो 7 आहे हा -7 आहे, इथं प्लस मायनस नाहीये. प्लस मायनस म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या ठिकाणी ऑपरेशन आपल्याला दिसले पाहिजेत. हे जे साइन आहे हे ऍडिशन सबट्रॅक्शन दाखवणारं साइन नाही, हे फक्त ह्या नंबरचं साइन त्या ठिकाणी डिनोट करतंय की हा जो नंबर आहे हा -7 आहे. इथं ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला दिसत नाही. प्लस मायनस म्हणजे प्लस आणि मायनसचा अर्थ या ठिकाणी होतो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. या जे ऑपरेशन्स आहेत हे किती वेळा आलेले आहेत ते मोजायचं, त्याच्यात 1 ऍड करायचा आणि मग जेवढे टर्म्स असतील त्याला काय टिक करायचं, पॉलिनॉमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि मोनोनॉमियल आपण त्याच्यावरून ठरवू शकतो. त्यानंतर आता आपण बघूया लाईक टर्म्स कोणाला म्हणतात आणि अनलाईक टर्म्स कोणाला. या ठिकाणी आपण काही टर्म्स लिहिल्यात बघा. 2x 4y³ -3x² -5x 6y⁴ आणि -7x⁴ 9x². मग आपल्याला लाईक टर्म्स कोणाला म्हणतात आणि अनलाईक टर्म्स कोणाला म्हणतात हे समजून घ्यायचं. तर लाईक आणि अनलाईक टर्म्स समजून घेण्यासाठी पहिला महत्वाचा मुद्दा व्हेरिएबल कोणाला म्हणतात आणि कोएफिशियंट कोणाला म्हणतात ते आपण समजून घेऊ. व्हेरिएबल्स म्हणजे काय आणि कोएफिशियंट्स म्हणजे काय, कारण हे समजल्याशिवाय आपण लाईक आणि अनलाईक टर्म समजू शकत नाही. मग व्हेरिएबल म्हणजे काय, द लेटर वी यूज इन द अल्जेब्रिक एक्सप्रेशन टू डिनोट द नंबर विच इज नीड टू फाइंड. आपल्याला जो नंबर शोधून काढायचा आहे तो नंबर शोधून काढण्यासाठी आपण जे काही इंग्लिश लेटर त्या ठिकाणी वापरतो त्याला आपण काय म्हणू शकतो, व्हेरिएबल असं म्हणू शकतो. म्हणजे ज्याची व्हॅल्यू चेंज होते, ज्याची किंमत चेंज होत असते
त्याला व्हेरिएबल म्हणतात. आणि एकदम साध्या आणि सोप्या भाषेत, कारण व्हेरिएबल म्हणजे काय, द लेटर डिनोटेड इन द अल्जेब्रिक एक्सप्रेशन, द लेटर which is used in algebraic expression is called variable. Letters used in expression is called variables. जे लेटर्स आपण वापरले बघा, या ठिकाणी एक्स आहे, वाय आहे, एक्स एक्स वाय, जे काही ए पासून झेड पर्यंतचे इंग्लिश लेटर्स आपण यूज करतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, व्हेरिएबल्स म्हणतात. आणि कोएफिशियंट म्हणजे काय, द नंबर which multiply the variable, the number in the expression, the numbers in expression which multiply the variables is called coefficients. म्हणजे याचा अर्थ काय, द नंबर म्हणजे अंक, इन एक्सप्रेशन म्हणजे इक्वेशन मधल्या किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधले जे काही नंबर्स आहेत, विच मल्टिप्लाय जे गुणतात, गुणाकार करतात, कोणासोबत, व्हेरिएबल सोबत. म्हणजे व्हेरिएबलच्या सोबत गुणाकाराची क्रिया करणारे जे काही अंक आहेत त्यांना आपण कोएफिशियंट त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग एक व्हेरिएबल्स आणि कोएफिशियंट आपल्या लक्षात आलं असेल, जे चेंज होतात, जे अक्षर असतात, लेटर्स असतात, त्यांना आपण व्हेरिएबल म्हणतो. आणि जे अंक असतात, जे या व्हेरिएबलला मल्टिप्लाय करतात, त्यांना आपण काय म्हणतो, कोएफिशियंट. आता व्हेरिएबल आणि कोएफिशियंटच्या मदतीने आपल्याला लाईक टर्म्स कोणाला म्हणतात आणि अनलाईक टर्म्स कोणाला म्हणतात ते बघूया. लाईक टर्म्स म्हणजे अशा टर्म्स की ज्याच्यातले व्हेरिएबल त्या ठिकाणी इक्वल असतील. म्हणजे याचा अर्थ काय, जे व्हेरिएबल्स आपण वापरले एक्सप्रेशन मधले ते व्हेरिएबल्स त्या ठिकाणी इक्वल असतील, सेम असतील. नुसते व्हेरिएबल्स नाही तर त्यांचे इंडायसेस सुद्धा सेम असतील. लाईक टर्म्स म्हणजे काय, द टर्म्स विच कंटेन सेम व्हेरिएबल हॅव्हिंग सेम इंडायसेस. द टर्म्स in which we use same variable with same indices. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, नुसते व्हेरिएबल सेम असून चालणार नाही. आता या ठिकाणी बघा, तुमचा एक्स आहे, इथं पण एक्स आहे, मग या दोघं लाईक टर्म्स आहेत का, नाही. कारण याचा इंडायसेस 2 आहे, याचा इंडायसेस 1 आहे. म्हणजे याचा इंडेक्स जो दिसतोय तो 2 आहे, म्हणजे याचा घातांक 2 आहे, याचा घातांक 1 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, लाईक टर्म्स म्हणजे काय, ज्याच्यातला व्हेरिएबल आणि त्या व्हेरिएबलचा घातांक सेम असेल, डिक्टो असेल, अशाच टर्म्सला आपण लाईक टर्म्स म्हणू शकतो. बाकी इतर टर्म्सला आपण लाईक टर्म्स म्हणू शकत नाही. आता लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स याचा खूप मोठा उपयोग आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन मध्ये आणि डिवायडेशन मध्ये होत असतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे जे काही आपण ऑपरेशन्स अभ्यासणार आहोत त्या ऑपरेशन्स मध्ये लाईक टर्म्स हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून लाईक टर्म्स नीट समजून घ्या. अशा टर्म्स की ज्याच्यामधले व्हेरिएबल आणि त्या व्हेरिएबलचे इंडायसेस कसे असतात, सेम असतात, सारखे असतात. म्हणजे घातांक आणि ते चल आणि चलाचा घातांक सेम असला पाहिजे. अनलाईक टर्म्स म्हणजे काय, ज्याच्यातले व्हेरिएबल पण सेम नसतील किंवा व्हेरिएबल सेम असतील, ते इंडायसेस सेम नसतील. दोन कंडिशन असू शकतात बघा, व्हेरिएबल्स सेम असतील परंतु इंडायसेस सेम नसतील. व्हेरिएबल सेम असतील पण इंडायसेस नॉट सेम असतील, किंवा व्हेरिएबल्स आर नॉट सेम
बट इंडायसेस आर सेम. म्हणजे एखाद्या वेळेस व्हेरिएबल सारखे असतील परंतु इंडायसेस सारखे नसतील. तर बघितलं आपण व्हेरिएबल सारखे आहेत एक्स एक्स, परंतु याचा इंडेक्स 2 आहे, याचा इंडेक्स 1 आहे, म्हणून यांना आपण अनलाईक टर्म्स म्हणतो. किंवा व्हेरिएबल सारखे, व्हेरिएबल्स आर नॉट सेम, व्हेरिएबल सेम नसतील बघा या ठिकाणी, परंतु यांची इंडायसेस मात्र सेम असतील 3 3, अशांना सुद्धा आपण काय म्हणू शकतो, अनलाईक टर्म्स म्हणू शकतो. म्हणून लाईक आणि अनलाईक टर्म्स कशा ओळखायच्या, तर याच्यासाठी व्हेरिएबल्स आणि कोएफिशियंट्स आपल्याला माहिती पाहिजे. लाईक आणि अनलाईक टर्म्स साठी कोएफिशियंटचा कुठलाही संबंध येत नाही. या ठिकाणी कोएफिशियंट किती आहे, 2 आहे, याचा किती आहे, 4 आहे, याच्या किती -3 आहे. म्हणजे कोएफिशियंट सारखे असले म्हणजे त्या लाईक टर्म्स नसतात. त्याचा व्हेरिएबल आणि त्या व्हेरिएबलचा जो काही इंडेक्स आहे तो सेम असला पाहिजे तरच त्या टर्म्सला लाईक टर्म्स म्हणता येईल. आणि व्हेरिएबल सेम असूनही इंडेक्सेस सेम नसतील तर तिला अनलाईक टर्म्स म्हणतात. व्हेरिएबल्स नॉट सेम बट इंडेक्सेस आर नुसते इंडेक्सेस सेम असतील तरी तिला आपण लाईक टर्म्स म्हणू शकत नाही, ती सुद्धा अनलाईक टर्म्स त्या ठिकाणी असते. अशा पद्धतीने लाईक टर्म्स कसे ओळखायचे, अनलाईक टर्म्स कसे ओळखायचे, त्यानंतर इथं कोएफिशियंट कोणाला म्हणतात आणि व्हेरिएबल कोणाला म्हणतात हे आपण बघितलं. याच्या पुढील भागात आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑपरेशन्स आहेत अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स वरचे त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत.